प्रभू तुम्हास असो. संत मार्काने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 9व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 2ऱ्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशूचे रूपांतर. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्या देखत त्याचे रूपांतर झाले आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्याच्या दृष्टीस पडला. ते येशूबरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही 3 मंडप बनवू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. काय बोलावं हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्याच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले, तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतामधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ, थोर आणि पवित्र स्नेहाश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, तू महान सेनाधीश परमेश्वर आहेस. तूच काय तो अवघा आकाश पृथ्वी यांचा निर्माता आहेस. तूच काय तो एक जिवंत देव आहेस. तुझ वाचून अन्य कोणी देव नाही, यावर आम्ही विश्वास ठेवतो. सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन देवप तू आम्हाला समजावून सांग आणि तुझं गौरव देवप तू आम्हाद्वारे करून घे. प्रभूजी काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. मंडळीने कृपा करून बसावे. आजच्या मननासाठी शास्त्रपाठ शुभवर्तमान जे आपण वाचलेलं आहे, मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय 2ऱ्या वचनापासून पुढे आपण वाचलेला आहे. आणि यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर हा विषय दिलेला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर. आपल्याला सर्वांना माहिती आहे की रूपांतराच्या पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्त गेला आणि त्या पर्वतावर रूपांतर झालं. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं जेव्हा रूपांतर झालं तेव्हा त्याचा चेहरा अतिशय सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि वस्त्र हे अतिशय पांढरी शुभ्र, लखलखीत, चकचकीत अशी झाली. चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला. देवाची स्तुती असो. पहा, हा जो रूपांतराचा पर्वत आहे तो इस्रायल देशामध्ये आहे आणि त्या रूपांतराच्या पर्वताचं नाव आहे ताबोर. ताबोर पर्वत. ताबोर म्हणजे रूपांतर. आणि ताबोर पर्वत हे त्या पर्वताला नाव फार आधीपासून दिलेलं आहे. फार आधीपासून दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीपासून तो पर्वत आहे आणि त्या पर्वताला ताबोर हे नाव दिलेलं आहे. ताबोर म्हणजे रूपांतर. आणि बघा, बरोबर त्याच पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्त गेला आणि त्याच पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्त जाऊन गेल्यावर त्याचं रूपांतर झालं. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर होणार आहे हे कितीतरी आधी परमेश्वराने ठरवलेलं होतं. आणि ज्या पर्वतावर रूपांतर होणार तो पर्वत पण परमेश्वराने आधीच ठरवलेला होता. इतकंच नव्हे तर त्या पर्वताचं नाव पण परमेश्वराने ठरवलेलं होतं, ताबोर. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की झाडाचं पान देखील परमेश्वराच्या आज्ञेशिवाय हालत नाही, पडत नाही. हे जे वचन आहे ते सत्य आहे, नाही का? कारण त्याच पर्वतावर प्रभू श्री ख्रिस्त जाणं, तो पर्वत आधीपासून ताबोर या नावाने ओळखलं जाणं आणि त्याच पर्वतावर म्हणजे रूपांतराच्या पर्वतावरच प्रभू श्री ख्रिस्ताचं रूपांतर होणं. आणि हे रूपांतर ही एक विशेष घटना आहे. कशी विशेष घटना आहे सांगा बरं? प्रभू श्री ख्रिस्त पृथ्वीवर असताना पूर्ण परमेश्वर आहे हे या रूपांतराने दाखवून दिलेलं आहे.
पृथ्वीवर असताना तो पूर्ण मनुष्य होता, ते वधस्तंभाने दाखवून दिलेलं आहे. परंतु पृथ्वीवर असताना तो पूर्ण परमेश्वर पण होता, हे या रूपांतराने दाखवून दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पुष्कळ चमत्कार केले. रोग्यांना बरं केलं, कुष्ठरोग्याला बरं केलं, मेलेल्यांना उठवलं. पण हे चमत्कार त्याच्या शिष्यांनी पण केलेले आहेत. जुन्या करारामध्ये पण संदेश त्यांनी हे चमत्कार केलेले आहेत. एलियांनी पण मेलेल्याला उठवलेलं, आलिशांनी पण मेलेल्याला उठवलेलं आहे, आपल्याला माहीत आहे. परंतु रूपांतर कुणाचंच झालं नाही. बघा, प्रभू येशू ख्रिस्तासारखं रूपांतर कुणाचं झालं नाही. तो एकच. आणि त्याद्वारे यहोवा देव प्रकाशला आणि म्हणून त्याचा चेहरा सूर्यासारखा दिसला. एक घटना फक्त घडली होती. मोशे सिनाई पर्वतावर असताना परमेश्वराच्या सानिध्यात आल्यामुळं त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, आहे की नाही. त्याचा चेहरा चमकत होता, परंतु संपूर्ण शरीर नाही, फक्त चेहरा त्याचा चमकत होता आणि तो काही दिवस. परंतु इथं काय झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा अगदी सूर्यासारखा झालेला आहे. मग असं रूपांतर कुणाचंही झालं नाही, फक्त यहोवा देव त्याच्यामधून प्रकाशल्यामुळे ते काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त यहोवा देव परमेश्वर आहे हे या रूपांतराच्या पर्वतावर सिद्ध झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामधून यहोवा देव प्रगट होत आहे हे या रूपांतरावरून सिद्ध झालेलं आहे. ही एक घटना अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण परमेश्वर आहे हे दाखवून देते. तो पृथ्वीवर असताना पूर्ण परमेश्वर होता आणि पूर्ण मनुष्य होता. आणि पूर्ण परमेश्वर असलेली ही घटना प्रभू येशू ख्रिस्ताची रूपांतर ही आपल्याला सिद्ध करून दाखवते. आता यहोवा देव, याव्हे हे त्याचं नाव आहे की नाही. याव्हे हे त्याचं नाव, परमेश्वराचं नाव याव्हे. मोरिया पर्वतावर जेव्हा अब्राहम गेला तेव्हा इसाकाचं अर्पण करायचं होतं. तेव्हा इसाक बोलतो, बाबा काय आहे, आपल्याकडे लाकडं आहेत, कोळसा आहे, अर्पण कुठं आहे की नाही, काय कुठे आहे, अर्पण कुठं आहे. तेव्हा अब्राहम काय उत्तर देतो, परमेश्वर पाहून देईल. हां, त्याला काय म्हणलेलं आहे इब्री भाषेमध्ये, याव्हे इरे. काय म्हटलेलं आहे, याव्हे इरे. याव्हे म्हणजे परमेश्वर, इरे म्हणजे पाहून देईल. परमेश्वर पाहून देईल, जे काय अर्पण आहे ते परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर देईल. याव्हे हे परमेश्वराचं नाव आहे, नाही का. याव्हे हे परमेश्वराचं नाव आहे. आता याव्हे म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आपण बघूया. इब्री भाषेमध्ये मुळाक्षरं जे आहेत ना, आपण मराठीमध्ये कशी अबकड असतात तशी इब्री भाषेमध्ये मुळाक्षर आहेत 22. किती आहेत, 22. तर त्यातलं य हे मुळाक्षर आहे, याद म्हणतात त्याला. तर याव्हे हा शब्द 4 मुळाक्षरांनी बनलेला आहे. या, हे, वाव आणि हे. या, हे, वाव, हे. आता या म्हणजे काय, हात. या म्हणजे काय, हात. हे म्हणजे बघा. या, हे, वाव. वावचा अर्थ आहे खिळा. आणि पुन्हा हे आलं, हे म्हणजे काय सांगितलं, बघा. या म्हणजे हात, हे म्हणजे बघा, वाव म्हणजे खेळा, पुन्हा हे म्हणजे बघा. याव्हे या शब्दाचा अर्थ ॲक्च्युअल काय होतो, इब्री भाषेच्या मुळाक्षरानुसार हात बघा, खेळा बघा. हे कुणाचं प्रकटीकरण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं प्रकटीकरण आहे. यावरून आपल्याला याव्हे या शब्दावरून, परमेश्वराचं नाव आहे याव्हे, याव्हे या शब्दाचा अर्थ इब्रीमध्ये होतो हात बघा, खिळा बघा. आणि हे हात आणि खिळा कुठे आहे, वधस्तंभावर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात खिळे ठोकले, त्याचं ते काय आहे, प्रगटीकरण आहे. म्हणजे याव्हे या नावाचा अर्थ आहे हात बघा, खिळा बघा. याव्हे हे परमेश्वराचं नाव आहे. आणि याव्हे या नावावरून आपल्याला पुन्हा काय प्रगट होतं, प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होतो, नाही का. आता योहान 3:13 असं म्हटलेलं आहे, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला. काय म्हटलेलं आहे, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला. मग हे कसं शक्य आहे सांगा बरं. स्वर्गातून पण तो उतरला आणि स्वर्गात पण तो आहे. यावरून आपल्याला कळतं की यहोवा देव जो आहे तोच स्वर्गातून उतरला, काय म्हणून, प्रभू येशू म्हणून, नाही का. आणि तोच त्यावेळेला स्वर्गात पण आहे.
कसं दिलेलं आहे बघा, योहान 3:13 स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही. मग तो स्वर्गातून उतरला तेव्हाच स्वर्गात पण होता, आहे की नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हाच तो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात पण होता. फक्त दोन वेगळे रोल होते त्याचे, दोन वेगळ्या भूमिका होत्या. एक भूमिका म्हणजे मनुष्याचं तारण, आणि दुसरी भूमिका म्हणजे सार्वभौम सर्व सत्ताधीश परमेश्वर यावे यहोवा देव. मनुष्याच्या तारणासाठी तो मनुष्य झाला, पण त्याच वेळेला तो स्वर्गात पण होता. ते परमेश्वराला शक्य आहे, मनुष्याला नाही. आता मी इथं आहे तर मी त्या चर्चमध्ये नाही आहे, मनुष्याला ते शक्य नाही, पण परमेश्वराला ते शक्य आहे. परमेश्वर या चर्चमध्ये पण आहे, त्या जुन्या चर्चमध्ये पण आता भक्ती चालू आहे, त्या चर्चमध्ये पण परमेश्वर आहे, दुसऱ्या चर्चमध्ये पण आहे. हां, कारण देवाचं वचन काय, हबक्कूक 2:20, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहतो. देवाची स्तुती असो. तर परमेश्वराला हे शक्य आहे, एकाच वेळेला तो सर्व ठिकाणी उपलब्ध हजर राहू शकतो. मनुष्याला ते शक्य नाही. म्हणून योहान 3:13 म्हटलेलं आहे, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला. म्हणजे तो एकाच वेळेला पृथ्वीवर पण होता आणि स्वर्गात पण होता. यावे हे काय आहे, परमेश्वराचं नाव आहे. यावे या शब्दाचा इब्री मुळाक्षरानुसार काय अर्थ होतो, हात बघा खेळा बघा. आणि त्यावरून कोण प्रगट होतो, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे आपल्याला काय कळतं, यावे हाच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त बनून आला, आणि ते रूपांतराच्या पर्वतावर काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. देवाची स्तुती असो. एक वचन वाचे, इर्मया 10 10 परमेश्वर सत्यदेव, जिवंत देव, सनातन राजा आहे. परमेश्वर कोण आहे, सत्यदेव आहे, जिवंत देव आणि सनातन राजा आहे. म्हणजे राजांचा राजा आहे, सनातन राजा आहे, एव्हरलास्टिंग किंग, नाही का. हे कुणाबद्दल म्हटलेलं आहे, यावे देवाबद्दल म्हटलेलं आहे. जुन्या करारामध्ये म्हटलेलं आहे, इर्मया 10:10 परमेश्वर कोण आहे, सनातन राजा आहे. तर तेच वचन प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल पण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, प्रकटीकरण 19:16, त्याच्या वस्त्रावर व मांडीवर राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू असं लिहिलेलं आहे. मग राजांचा राजा कोणाबद्दल म्हटलेलं आहे आता, प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल, आहे की नाही. आणि यहोवा देवाबद्दल काय म्हटलेलं आहे, सनातन राजा. म्हणजे हे दोन्ही काय आहेत, एकच आहे की नाही. फक्त मनुष्याच्या तारणासाठी परमेश्वर यहोवा देव प्रभू श्री ख्रिस्त बनून मनुष्य बनून आलेला आहे, आणि त्याच वेळेला तो स्वर्गात यहोवा देव म्हणून पण आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ही निर्मिती कोणी केली, परमेश्वराने केली. उत्पत्ती 1:1 काय आहे, परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, आहे की नाही. परमेश्वराने, यहोवा देवाने, आहे की नाही. आणि योहान 1:1 काय म्हटलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, त्याच्याद्वारे सर्व काही झाले, त्याच्या वाचून झाले, असं काहीच नाही. आणि योहान 1:17 म्हटलेलं शब्द देही झाला. मग शब्द जो देव होता तो देही झाला, तो कोण, प्रभू येशू ख्रिस्त. आणि सर्व निर्मिती त्याच्याद्वारे झाली, त्याच्या वाचून झालं असं काहीच नाही. मग निर्मितीचा मुख्य कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आणि उत्पत्ती 1:1 काय म्हटलेलं आहे, परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली. म्हणजे यहोवा देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. म्हणजे दोघे काय आहेत, एकच आहेत. फक्त मनुष्याच्या तारणासाठी काही काळापुरतं ते काय झालेले आहेत, वेगळे झालेले आहेत, नाही का. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून रूपांतराचं पर्वत, त्यावर झालेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर हे साक्ष देतं. ही एकच घटना अशी आहे की ज्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना पूर्ण परमेश्वर होता, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या शास्त्रलेखामध्ये त्या रूपांतराच्या पर्वतावर कोण 3 शिष्य हजर होते, पेत्र, याकोब आणि योहान. आणि म्हणून पेत्राने, तो आय विटनेस आहे, आय विटनेस, की मी पाहिलं प्रभूला यहोवा देवाच्या रूपात, मी पाहिलं. आणि म्हणून पेत्राचं दुसरं पत्र जे आपण वाचलं, दुसरा शास्त्रपाठ, 2 पेत्र 1:13-19, त्यामध्ये तो सांगतो की रूपांतराच्या पर्वतावर झालं रूपांतर प्रभू श्री ख्रिस्ताचं, आम्ही पाहिलं, आम्ही त्याचे साक्षी आहोत. आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचवर मी संतुष्ट आहे. आम्ही ऐकली, आम्ही त्याचे साक्षी आहोत.
म्हणून 2 पेत्र पहिला अध्याय 13 ते 19 या वचनामध्ये त्याच पेत्राने, ज्याने स्वतःच्या डोळ्याने, आय विटनेस आहे तो, पाहिलेला आहे की येशू ख्रिस्त हा यहोवा देव आहे, त्याची साक्ष त्याने 2 पेत्र पहिला अध्याय 13 ते 19 या वचनामध्ये दिलेली आहे. देवाची स्तुती असो. मग उत्पत्ती 1:1 मध्ये पण आपल्याला दिसतं की परमेश्वर यहोवा देव. योहान 1:1 मध्ये दिसतं प्रभू येशू ख्रिस्त, हे दोघे एकच आहे. स्तोत्र 23 अध्याय पहिलं वचन आपल्या सर्वांचं पाठ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. इथं दावीद कुठल्या परमेश्वराबद्दल बोलतो? यावे, यहोवा परमेश्वराबद्दल, नाही का? हां. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त 10वा अध्याय योहान कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 11व्या वचनामध्ये काय म्हणतो? मीच उत्तम मेंढपाळ आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणजे परमेश्वर मेंढपाळ आहे, तो यहोवा देव मेंढपाळ आहे असं दावीद बोलतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे म्हणजे मीच तो कोण आहे? यहोवा देव आहे, परमेश्वर आहे. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन आपण बघूया. यशाया 41 अध्याय आणि 4 वचन वाचा. यशाया 41:4 प्लीज. हे कार्य कोणी केले, हे शेवटास कोणी नेले, जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो, तो मी परमेश्वर आधी आहे व अंती असणाऱ्याचेही तो मीच आहे. हां, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय म्हणतो? हे सर्व मी केलं आहे आणि मी कोण आहे? आधी व अंत आहे. यशाया 41:4 मध्ये हे जुन्या करारातलं आहे. ते कुठल्या परमेश्वराबद्दल आहे? यावे, यहोवा परमेश्वराबद्दल आहे. तो परमेश्वर स्वतः काय बोलतो की मी आधी व मी अंत आहे. मी म्हणजे मीच सुरुवात आहे, मीच शेवट आहे, मीच प्रारंभ आहे आणि मीच शेवट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? प्रगटीकरण पहिला अध्याय 8वं वचन. प्रगटीकरण 1:8. प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, तो सर्वसमर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू सर्वसमर्थ देव जो होता, जो आहे व जो येणार, तो काय म्हणतो? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी अल्फा व मी ओमेगा आहे म्हणजे मीच प्रारंभ आहे आणि मीच शेवट आहे. आणि यशाया 41:4 मध्ये म्हटलं यहोवा देव काय म्हणतो? मी आधी व अंत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी प्रारंभ व मी शेवट आहे. या सर्व वचनांवरून आपल्याला काय दिसतं? की यहोवा देव जो आहे तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने सिद्ध केलं. या सर्व वचनं होती, ही सर्व वचनं होती की परमेश्वर आणि येशू ख्रिस्त एकच आहेत. ही सर्व वचनं होती आणि ते सिद्धीस नेलं ते रूपांतराच्या पर्वतावर, ताबोर पर्वतावर. कारण असं रूपांतर कुठल्या शिष्याचं झालं नाही, असं रूपांतर कुठल्या संदेष्ट्याचं झालं नाही आणि ते रूपांतर झालेलं कोणी बघितलं नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर, त्याच्यातून यहोवा देव प्रगटला म्हणून ते झालं. आणि तो यहोवा देव आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने रूपांतराच्या पर्वतावर सिद्ध करून दाखवलं की तोच कोण आहे? यहोवा देव परमेश्वर आहे. पुन्हा योहान 3:13 आपण बघूया. स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा तो स्वर्गातून उतरला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून, तेव्हाच तो यहोवा देव म्हणून स्वर्गात होता. परमेश्वराचं नाव इब्री भाषेमध्ये काय आहे? याव्हे. याव्हे हे परमेश्वराचं नाव आहे. आणि इब्री मुळाक्षरानुसार त्याचा अर्थ काय आहे? हात बघा, खिळा बघा. जर तुम्ही इब्री मुळाक्षरं बघितलं 22, त्याच्यामध्ये याद म्हणजे हात, हे म्हणजे बघा, वाव हे अक्षर आहे मुळाक्षर, 7 सारखं लिहितात. वाव म्हणजे खिळा आणि पुन्हा हे म्हणजे बघा. हात बघा, खिळा बघा, हात बघा, खिळा बघा. यावे हे परमेश्वराचं नाव, त्याचा अर्थ हात बघा, खिळा बघा. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं प्रगटीकरण आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा यहोवा देव आहे. फक्त मनुष्याच्या तारणासाठी, छोट्या कालावधीसाठी. अल्फा आणि ओमेगा तो आहे, प्रारंभ आणि शेवट तो आहे, अनादि अनंत तो आहे, सार्वकालिक तो आहे, सर्वशक्तिमान तो आहे. फक्त मनुष्याच्या तारणासाठी तो मनुष्य झाला आणि त्याने त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त अर्पण करून आपलं तारण केलं, आपल्या पापांची क्षमा केली. त्यासाठी तो मनुष्य बनून आला. पुन्हा तो परमेश्वर झालेला आहे आणि पुन्हा तो यहोवा देव झालेला आहे.
जेव्हा तू पृथ्वीवर होता तेव्हा तोच स्वर्गामध्ये होता यहोवा देव बनून. पृथ्वीवर जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त बनून होता तेव्हा तोच स्वर्गामध्ये यहोवा देव बनून होता. आणि परमेश्वराला फक्त हे शक्य आहे, मनुष्याला हे शक्य नाही. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त हाच यहोवा देव आहे जो मनुष्य बनून मनुष्याच्या तारणासाठी काही थोड्या कालावधीसाठी पृथ्वीवर आला. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा देव बाप्पा, तुझं रूपांतराच्या पर्वतावर झालेलं रूपांतर हे देवप्पा साक्ष देते की तू यहोवा देव आहेस. आणि होय प्रभूजी, आम्ही तुला नित्य नियमाने भजावं, तुझा सन्मान करावा, तुला आदर द्यावा, तुला मान महिमा द्यावा. आणि देवप्पा आमच्या जीवनामध्ये तुझं आणि केवळ तुझं गौरव करावं असं होऊ दे. सर्वसमर्थ देवप्पा, तूच यहोवा देव प्रभू येशू ख्रिस्त बनून आमच्या तारणासाठी आलास. आणि पुन्हा देवबाप्पा तू स्वर्गीय राज्यामध्ये यहोवा देव बनून आहेस. आणि हे सर्व तू आम्हासाठी केलंस, आमच्यासाठी तुझे हाल झाले. म्हणून देवबाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताद्वारे आमचं तारण झालं म्हणून देवबाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो. देवबाप्पा तू यावे आहेस, तूच सनातन परमेश्वर आहेस, तूच आमचा पिता आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.